शांती. आज आहे 6/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमची आता वानप्रस्थ अवस्था आहे, कारण तुम्हाला आवाजापासून दूर घरी जायचे आहे. त्यामुळे आठवणीमध्ये राहून पावन बना. प्रश्न आहे, उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या गोष्टीची अवश्य काळजी घ्यायची आहे? उत्तर आहे, दृष्टीची काळजी घ्या. हीच खूप धोकेबाज आहे. क्रिमिनल अर्थात विकारी दृष्टी खूप नुकसान करते. त्यामुळे जितके होईल तितके स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भावाभावाच्या दृष्टीचा अभ्यास करा. पहाटे उठून एकांतामध्ये बसून स्वतःशी गोष्टी करा. भगवंताचा आदेश आहे, गोड मुलांनो, काम महाशत्रूपासून सावध रहा. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांना हे तर समजले आहे, कारण ज्यांना समजते तेच येथे येऊ शकतात. इथे कोणी मनुष्य शिकवत नाही, हे तर स्वयं भगवान शिकवतात. भगवंताची देखील ओळख पाहिजे. नाव किती मोठे आहे भगवान, आणि मग म्हणतात नावारूपापासून न्यारे. आता प्रॅक्टिकल मध्ये आहेत देखील न्यारे. इतका छोटा बिंदू आहे म्हणतात देखील आत्मा तारा आहे. ज्याप्रमाणे ते अर्थात आकाशातील तारे तर छोटे नाहीत, ही आत्मा स्टार तर खरोखरच छोटी आहे. बाबा देखील बिंदू आहेत. बाबा तर सदैव पवित्र आहेत. त्यांची महिमा देखील आहे ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर. यामध्ये गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. विकारासाठीच भांडण होते. पावन बनण्यासाठी पतित पावनला बोलावतात, तर जरूर पावन बनावे लागेल ना. यामध्ये गोंधळून जायचे नाही. जे काही पास्ट झाले, विघ्न इत्यादी पडले, काही नवीन गोष्ट नाहीये. अबलांवर अत्याचार होणार आहेत. इतर सत्संगामध्ये या गोष्टी होत नाहीत. कुठेही हंगामा होत नाही. इथे हंगामा खास याच गोष्टीवरून होतो. बाबा पावन बनविण्यासाठी येतात तर किती हंगामा होतो. बाबा बसून शिकवतात. बाबा म्हणतात, मी येतो देखील वानप्रस्थ अवस्थेमध्ये. वानप्रस्थ अवस्थेचा कायदा देखील येथूनच सुरू होतो. तर वानप्रस्थ अवस्थावाले जरूर वानप्रस्थ मध्येच राहतील. आवाजापासून परे जाण्यासाठी बाबांची पूर्णतः आठवण करून पवित्र बनायचे आहे. पवित्र बनण्याचा उपाय तर एकच आहे. परत जायचे आहे तर पवित्र जरूर बनायचे आहे. जायचे तर सर्वांना आहे, 2-4 जणांना तर जायचे नाहीये. संपूर्ण पतित दुनियेला परिवर्तित व्हायचे आहे. या ड्रामाविषयी कोणालाच माहीत नाही आहे. सतयुगापासून कलियुगापर्यंत हे ड्रामाचे चक्र आहे. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे आणि पावन देखील जरूर बनायचे आहे. तेव्हाच तुम्ही शांतीधाम आणि सुखधाम मध्ये जाऊ शकाल. गायन देखील आहे. गती सद्गती दाता एकच आहेत. सतयुगामध्ये फार थोडे असतात आणि पवित्र असतात. कलियुगामध्ये आहेत अनेक धर्म आणि अपवित्र असतात. ही तर सोपी गोष्ट आहे आणि बाबा अगोदरच सांगतात. बाबा तर जाणतात की हंगामा होणार जरूर. जर जाणत नसते तर या युक्त्या कशासाठी रचल्या की घरून चिठ्ठी घेऊन या, आम्हाला ज्ञान अमृत पिण्यासाठी जायचे आहे. जाणतात असे भांडण होणे हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आश्चर्य म्हणजे काही जण तर चांगल्या रीतीने बाबांना ओळखून ज्ञान घेतात, इतरांना देखील देतात. तरी देखील अहो माया, तू त्यांना आपल्याकडे खेचून नेतेस. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. या भावीला कोणीही टाळू शकत नाही. मनुष्य केवळ शब्द बोलतात परंतु अर्थ समजत नाहीत. मुलांनो, हे अति उच्च शिक्षण आहे. दृष्टी अशी धोकेबाज आहे, काही विचारू नका. तमोप्रधान दुनिया आहे. कॉलेजमध्ये देखील खूप जण खराब अर्थात विकारी होतात. विदेशाची तर गोष्टच विचारू नका. सतयुगामध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. ती लोक म्हणतात सतयुगाला लाखो वर्ष झाली आहेत. बाबा म्हणतात, काल तुम्हाला राज्यभाग्य देऊन गेलो होतो.
सर्व काही गमावले आहे. लौकिक मध्ये देखील पिता म्हणतो, इतकी संपत्ती तुला दिली, सर्व गमावलीस. अशी देखील मुले निघतात जी एका झटक्यात सर्व संपत्ती उधळून टाकतात. बेहदचे बाबा देखील म्हणतात, मी तुम्हाला किती धन देऊन गेलो, किती तुम्हाला लायक, विश्वाचा मालक बनवले. आता ड्रामा अनुसार तुमचे काय हाल झाले आहेत. तुम्ही तीच माझी मुले आहात ना. तुम्ही किती धनवान होता. ही आहे बेहदची गोष्ट जी तुम्ही समजावून सांगता. एक कथा आहे. रोज म्हणत असे, वाघ आला रे, वाघ आला. परंतु खरोखर काही वाघ येतच नव्हता आणि एके दिवशी खरोखरच वाघ आला. तुम्ही देखील म्हणता, मृत्यू आला की आला. असे तर रोज म्हणता आणि विनाश काही होत नाही. आता तुम्ही जाणता, एक दिवस विनाश जरूर होणार आहे. त्याची मग कथा बनवली आहे. बेहदचे बाबा म्हणतात, त्यांचा काही दोष नाहीये. कल्पापूर्वी देखील झाले होते. 5000 वर्षांची गोष्ट आहे. बाबांनी तर खूप वेळा सांगितले आहे. हे देखील तुम्ही लिहित रहा की 5000 वर्षांपूर्वी देखील हुबेहूब असे म्युझियम उघडले होते. भारतामध्ये देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी एकदम स्पष्ट लिहा, जेणेकरून येऊन समजून घेतील. बाबा आलेले आहेत. बाबांचा वारसा आहे स्वर्गाची बादशाही. भारत स्वर्ग होता. नवीन दुनियेमध्ये सर्वात पहिला नवीन भारत स्वर्ग होता. हेवन सो हेल हा खूप मोठा बेहदचा ड्रामा आहे. यामध्ये सर्व पार्टधारी आहेत. 84 जन्मांचा पाठ बजावून आता पुन्हा आपण परत जात आहोत. पहिले आपण मालक होतो, मग गरीब बनलो. आता पुन्हा बाबांच्या मतावर चालून मालक बनतो. तुम्ही जाणता, आपण श्रीमतावर कल्पकल्प भारताला स्वर्ग बनवतो. पावन देखील जरूर बनायचे आहे. पावन बनल्या कारणाने अत्याचार होतात. बाबा मुलांना समजावून तर खूप सांगतात, परंतु बाहेर गेल्यावर मग बुद्धू बनतात. आश्चर्यवत सुनंती कथंती ज्ञान देवंती अहो मम माया जसेच्या तसे बनतात. आणखीनच वाईट बनतात. काम विकारामध्ये अडकले आणि कोसळले, अर्थात अधोगती झाली. शिवबाबा या भारताला शिवालय बनवितात, तर मुलांनी देखील पुरुषार्थ केला पाहिजे. हे बेहदचे बाबा खूप गोड बाबा आहेत. जर सर्वांना माहीत झाले तर खूप सारे येतील. अभ्यास करता येणार नाही. अभ्यासाकरिता तर एकांत पाहिजे. पहाटेच्या वेळी किती शांतता असते. आम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांना आठवण करतो. आठवण केल्याशिवाय विकर्म विनाश कशी होतील, हीच चिंता लागलेली आहे. आता पतित कंगाल बनलो आहोत, मग पावन मुकुटधारी कसे बनणार. बाबा तर एकदम सोपी गोष्ट समजावून सांगतात. हंगामा तर होणार, घाबरण्याची काही गरज नाही. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर एकदम साधारण आहेत. ड्रेस इत्यादी सर्व तोच आहे, काहीच फरक नाही. संन्यासी तरीही घरदार सोडून भगवे कपडे घालतात. यांचा तर तोच पोशाख आहे. फक्त बाबांनी अर्थात शिवबाबांनी प्रवेश केला, बाकी काहीच फरक नाही. ज्याप्रमाणे पिता मुलांना प्रेमाने सांभाळतात, पालन पोषण करतात, तसेच हे देखील करतात. काही अहंकाराची गोष्ट नाही. अतिशय साधारण राहतात. बाकी राहण्यासाठी घर तर बनवावे लागेल, ते देखील साधारण. तुम्हाला तर बेहदचे बाबा शिकवतात. बाबा तर चुंबक आहेत. कमी आहेत काय. मुली पवित्र बनतात तर खूप सुख मिळते. ते अर्थात दुनियावाले तर म्हणतात, कोणती शक्ती आहे, परंतु शक्ती कशाला म्हटले जाते ते देखील समजत नाहीत. सर्व शक्तिमान बाबा आहेत. ते सर्वांना असे बनवतात, परंतु सर्व एकसारखे तर बनू शकणार नाहीत. मग तर फीचर्स अर्थात वैशिष्ट्ये देखील एक समान होतील. पद देखील एक होईल. हा तर ड्रामा बनलेला आहे. 84 जन्मांमध्ये तुम्हाला 30-84 फीचर्स मिळतात, जी कल्पापूर्वी मिळाली होती. 30 फीचर्स मिळत राहणार. यामध्ये बदल होऊ शकत नाही. किती समजून घेण्यासारख्या आणि धारण करण्याच्या गोष्टी आहेत. विनाश तर जरूर होणार आहे.
आता तर विश्वामध्ये शांती होऊ शकत नाही. आपसामध्ये भांडत राहतात. मृत्यू तर डोक्यावर उभा आहे. ड्रामा अनुसार एक आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना आणि इतर धर्मांचा विनाश होणार आहे. अणुबॉम्ब देखील बनवत राहतात. नैसर्गिक आपत्ती देखील येतील. मोठे मोठे दगड पडतील, जे सर्व घरे इत्यादी कोसळतील. कितीही मजबूत घर बनवा, फाउंडेशन पक्के बनवा, परंतु काहीही राहणार नाही. ते अर्थात दुनियावाले असे समजतात भूकंपामध्ये देखील पडू शकणार नाही. परंतु बाबा म्हणतात, कितीही काहीही करा, 100 मजले बनवा, परंतु विनाश होणार आहे जरूर. हे काहीही राहणार नाही. तुम्ही मुले इथे आले आहात स्वर्गाचा वारसा प्राप्त करण्यासाठी. परदेशात बघा काय चाललेले आहे. याला रावणाचा भपका म्हटले जाते. माया म्हणते, मी देखील काही कमी नाहीये. तिथे अर्थात सतयुगामध्ये तर तुमचे हिरे माणकांचे महाल असतात. सर्व गोष्टी सोन्याच्या असतील. तिथे तर दुसरा तिसरा मजला बांधण्याची आवश्यकता नसते. जमिनीसाठी देखील काही खर्च करावा लागत नाही. सर्व काही उपलब्ध असते. तर मुलांनी खूप पुरुषार्थ केला पाहिजे. सर्वांना संदेश द्यायचा आहे. चांगली चांगली मुले पंडे बनून येतात रिफ्रेश होण्यासाठी. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. येतील देखील. इतके सर्वजण आले आहेत, माहीत नाही या सर्वांना पुन्हा मी बघेन की नाही. हे सर्वजण टिकू शकतील की नाही. आले तर खंडीभर आणि मग आश्चर्यवत भागंती झाले. लिहितात, बाबा मी कोसळलो, अर्थात विकारात गेलो. अरे, केलेली कमाई वाया घालवलीस. पुन्हा इतके उंच चढू शकणार नाहीस. ही आहे मोठ्यात मोठी अवज्ञा. ते लोक ऑर्डिनन्स अर्थात वटहुकूम काढतात. अमक्या वेळेला कोणीही बाहेर पडू नका, नाही तर गोळी घालणार. बाबा देखील म्हणतात, विकारामध्ये जाल तर मारले जाल. भगवंताचा हुकूम आहे ना, खबरदार रहा. आजकाल गॅस इत्यादीच्या अशा काही वस्तू काढल्या आहेत ज्यामुळे मनुष्य बसल्या जागी खलास व्हावा. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कारण अखेरीला हॉस्पिटल इत्यादी काहीही राहणार नाहीत. आत्मा लगेच एक शरीर सोडून दुसरे घेते. दुःख, क्लेश इत्यादी सर्व काही सुटते. तिथे क्लेश वगैरे काही असतच नाही. आत्मा स्वतंत्र आहे. ज्या वेळेस आयु पूर्ण होते त्यावेळेस शरीर सोडते. तिथे काळ असत नाही. रावणच नसतो तर मग काळ कुठून येईल. हे रावणाचे दूत आहेत, भगवंताचे नाहीत. भगवंताची मुले तर खूप गोड आहेत. बाबा कधी मुलांचे दुःख सहन करू शकत नाहीत. ड्रामा अनुसार कल्पाचे 3 हिस्से तुम्ही सुख मिळवता. बाबा जे इतके सुख देतात तर त्यांच्या श्रीमतावर चालले पाहिजे. हा अंतिम जन्म आहे. बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून अंतिम जन्मामध्ये पवित्र बनायचे आहे. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील. जन्म जन्मांतरीची पापे डोक्यावर आहेत. तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे. बाबा आहेत सर्वशक्तिमान अथॉरिटी. जे कोणी शास्त्र इत्यादी वाचतात त्यांना अथॉरिटी म्हणतात. आता बाबा म्हणतात, सर्वांची अथॉरिटी मी आहे. मी या ब्रह्माद्वारे सर्व शास्त्रांचे सार येऊन ऐकवतो. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर पापे भस्म होतील. बाकी पाण्यामध्ये स्नान केल्याने पावन कसे बनतील. कुठे चुळकाभर पाणी दिसले तरी त्याला देखील तीर्थ समजून लगेच स्नान करतील. याला म्हटले जाते तमोप्रधान निश्चय. हा तुमचा आहे सतोप्रधान निश्चय. बाबा समजावून सांगतात, यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, भगवंताने जो पवित्र बनण्याचा हुकूम दिला आहे त्याची कधीही अवज्ञा करायची नाही.
अतिशय खबरदार राहायचे आहे. बाप दादा दोघांच्या पालनेचे रिटर्न पवित्र बनून दाखवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ड्रामाची भावी अटळ बनलेली आहे, त्याला जाणून सदैव निश्चिंत राहायचे आहे. विनाशाच्या अगोदर सर्वांना बाबांचा संदेश पोहोचवायचा आहे. आजचे वरदान आहे, ज्ञान अमृताने तहानलेल्या आत्म्यांची तहान भागवून तृप्त करणारी महान पुण्य आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, एखाद्या तहानलेल्याची तहान भागवणे हे महान पुण्य आहे. जसे पाणी मिळाले नाही तर तहानेने तळमळतात, तसे ज्ञान अमृत न मिळाल्यामुळे आत्मे दुःख अशांतीने तळमळत आहेत, तर त्यांना ज्ञान अमृत देऊन तहान भागविणारे बना. जसे भोजन खाण्यासाठी वेळ काढता कारण आवश्यक आहे, असेच हे पुण्याचे काम करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे हा चान्स घ्यायचा आहे, वेळ काढायचा आहे, तेव्हा म्हणणार महान पुण्य आत्मा. स्लोगन, झालेल्या गोष्टींना बिंदू लावून हिमतीने पुढे जा, तर बाबांची मदत मिळत राहील. ओम शांती.